जेई मेन 2025चा हा क्वेश्चन आहे. स्पेशल केसेस इन कोलिजन या कन्सेप्टवरती हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे आपण रीड करूया. असर्शन जे आहे ते आपल्याला सांगते की 3 आयडेंटिकल स्पियर्स ऑफ सेम मास अंडरगो वन डायमेन्शनल मोशन ॲज शोन इन द फिगर विथ इनिशियल वेलॉसिटी VA इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड, VB is equal to 2 meter per second, and VC is equal to 4 meter per second. If we wait sufficiently long for elastic collision to happen, then VA is equal to 4 meter per second, VB is equal to 2 meter per second, and VC is equal to 5 meter per second will be their final velocities. त्यांच्या फायनल व्हेलॉसिटीज काय आहेत आफ्टर इलास्टिक कोलिजन्स हे आपल्याला चेक करायचं आहे. रिझन जे आहे ते आपल्याला सांगते की इन इलास्टिक कोलिजन बिटवीन आयडेंटिकल मासेस टू ऑब्जेक्ट्स एक्सचेंज देअर व्हेलॉसिटीज. तर हे तर आपल्याला माहिती आहे की रिझन जे आहे दॅट इज अ करेक्ट स्टेटमेंट. तर आपल्याला असर्शन जे आहे ते चेक करायचं आहे, तर ते आपण चेक करूया. तर पहिल्यांदा ज्यावेळेस ए आणि बी यांचं ज्यावेळेस कोलिजन होईल त्यावेळेस त्यांच्या व्हेलॉसिटीज एक्सचेंज होतील. तर एक्सचेंज झाल्यानंतर त्यांची व्हेलॉसिटी जी आहे एची व्हेलॉसिटी होईल 2 मीटर पर सेकंड आणि बीची व्हेलॉसिटी जी आहे ती होईल 5 मीटर पर सेकंड. आता सीची व्हेलॉसिटी जी आहे सीची व्हेलॉसिटी ती 4 मीटर पर सेकंड आहे, बीची व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड आहे. तर बी आणि सीचं कोलिजन होईल आणि बी आणि सीचं कोलिजन झाल्यानंतर बीची व्हेलॉसिटी जी आहे ती एक्सचेंज होईल सी बरोबर, ती 4 मीटर पर सेकंड होईल आणि सीची व्हेलॉसिटी जी आहे ती 5 मीटर पर सेकंड होईल. आता याच्यामध्ये आपल्याला दिसते की हे 2 मीटर पर सेकंडनी चाललं आहे, हा 4 मीटर पर सेकंडनी चाललं आहे आणि हा 5 मीटर पर सेकंडनी चाललं आहे. यांचं अजून एक एक्स्ट्रा कोलिजन होण्याचे काही चान्सेस दिसत नाहीत. तर आपल्याला VA इज इक्वल टू 2, VB इज इक्वल टू 4 आणि VC इज इक्वल टू 5 पाहिजे. आपल्याला स्टेटमेंट एमध्ये आपल्याला तसं दिलेलं नाही आहे. दॅट मीन्स स्टेटमेंट ए चुकीचं आहे. तर आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते काय येईल, आन्सर सी.